जीत पीछे के साइड में ना बिबट्या था। देख वो पेड़ के ऊपर बिबट्या, वो देख वो देख। आपल्या सर्वांना असं वाटतं ना की गर्द जंगलात खुळखुळ वाहणाऱ्या पाण्याजवळ जाऊन बसावं. का बरं होत असेल असं? कारण आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि आकाश. निसर्गातील ह्या सर्व ग्रहतत्वाशी स्वतःला संतुलित करणं ह्यालाच म्हणतात नॅचरल थेरपी. आपण जंगल, झाड, पाणी, हवा यांच्याशी संपर्क ठेवून शरीर आणि मन हील करतो. ह्यावेळी निमित्त होतं माझ्या एका मित्राचं, जीतचं. तो बंगालहून आला होता. तो म्हणाला, कोई ऐसा जगह लेके चलो जिधर शांती रहेगा और ग्रीन रहेगा. मग मी म्हटलं चला जंगलात एक छोटासा रूट करून येऊया. पण जीत थोडा बिबट्याला घाबरत होता. पण खरं सांगायचं तर आमचे बिबटे फार गुणी आहेत. दिवसभर झोपून राहतात आणि फक्त रात्री शिकारीला निघतात. कसं तरी त्याला कन्व्हिन्स करून आम्ही जंगलात निघालो. लहान लहान खेकड्यांची पिल्लं पळत होती. सरडे निवांत झुडपात बसले होते. रंगबिरंगी फुलं वाऱ्यावरती झुलत होती. मी जीतला म्हटलं, चल तुला बिबट्या पाणी प्यायला येतो ते ठिकाण दाखवते. थोडा घाबरवायचा प्रयत्न केला त्याला, पण तिथं बसल्यावरती त्याला खरंच खूप बरं वाटलं. मराठी त्याला समजत नाही, पण मी काय सांगत असेल ना तर ते मन लावून ऐकतो अगदी. तर के आगे जीत हे बोलतात ना ते हेच. पण गंमत अशी झाली की गावातली एक कोंबडी जीतला बघून पळाली. कारण खरंच डर के आगे जीत असली तरी कोंबडी के आगे यावेळी जीत होता. अशी होती आमची छोटीशी जंगल सफर. पण लक्षात ठेवा, जंगलाचे नियम पाळा. निसर्ग जितका जपणार तितका तो तुम्हाला जपेल. जितका झाडांच्या सानिध्यात वेळ घालवाल तितका बुधग्रह त्वचा, मज्जासंस्था, संवाद शक्ती चांगल्या ठेवण्यासाठी मदत करेल. जितकं पाण्याच्या जवळ बसाल तितकं तुमचा चंद्र आणि शुक्र ग्रह तुमचं मन, भावना आणि हार्मोन्स संतुलित करण्यासाठी मदत करेल. म्हणूनच जंगलात जा, पाण्याजवळ जा, बसा, कारण हेच आहेत खरे नेचर थेरपी देणाऱ्या गोष्टी.